भक्तांनो, तुम्ही जर हार मानण्याच्या टप्प्यावर असाल तर थांबा. हा संदेश तुमच्यात पुन्हा शक्ती देईन. आधी सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. भगवंत, ईश्वर, परमात्मा सगुण रूपाने दिसतो असे नाही. प्रत्येकाला आपापला देव आपल्याच अंतरी मिळेल. नामस्मरणाने साक्षात्कार हळूहळू वाढत जातो. यासाठी मध्येच नामस्मरण, भक्ती, श्रद्धा सोडून भागणार नाही. नामाला चित्त जोडल्यावरच साधकाला अंतरात्म्यात ईश्वर दर्शन घडते. म्हणून सतत नामस्मरण करत राहिले पाहिजे आणि सतत देवाच्या भक्तीत आपण राहिले पाहिजे. तरच आपल्याला परमात्मा हा मिळत असतो आणि परमात्म्याचे दर्शनही घडत असते. मित्रांनो, आज तुम्ही संघर्ष प्रयत्न करीत आहात. लोकांच्या नजरेत तुम्ही अपयशी, कर्तृत्वशून्य व्यक्ती आहात. ते तुम्हाला ओळख सुद्धा दाखवणार नाहीत, नावं ठेवतील, डिवसतील. पण उद्या जर तुम्ही यशस्वी झालात तर हेच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. दूरचा जरी असला तरी जवळची ओळख दाखवतील, भेटायला येतील. एक लक्षात घ्या, ही दुनिया आहे, ही अशीच आहे. त्यामुळे यांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं कर्म करत राहायचंय, कर्तृत्व सिद्ध करायचे आणि स्वतःसाठी, आईबाप आणि आपल्या गुरूंसाठी यशस्वी व्हायचंय. एवढंच आपल्याला ठरवायचंय. आणि संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक आणि काही काळापुरते असतात आणि वापस दुःख येतं. परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाल टिकणारे सुख, शांती, समाधान असते. त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाल टाकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं, मग हे ज्याने त्याने नक्कीच ठरवले पाहिजे. जीवनामध्ये दुःखाचे मूळ कारण म्हणजे जास्तीच्या अपेक्षा असतात. समाधानी वृत्ती नसणे, चुकीचे वाईट कर्म करणे, निंदा करणे, इतरांचा हेवा करणे, चंचल वृत्ती, हव्यास, अति कामुकता, अति भोजन, भक्ती साधना न करता वरवर दांभिकपणा करून दिखाऊ भक्ती करणे हे आहेत मनुष्याच्या दुःखाचे कारण. प्रत्येकाने आपापल्या स्वतःला योगिष्टीपासून जेवढं दूर राहता येईल ना तेवढं आपण सुखी राहाल आणि जेवढं तुम्ही समाधानी नक्कीच राहाल. म्हणून ज्याला वेळेचं मूल्य कळतं, महत्व कळतं, ती कुठलीही वेळ बदलू शकतो. आणि ज्याला त्याचं महत्व कळत नाही त्याला जगातलं कोणीच बदलू शकत नाही. संधी सर्वत्र आहे. डोके आणि डोळे उघडे ठेवून पाहण्याची फक्त आपल्याला गरज आहे आणि तेच आपल्याला नक्कीच पाहावं लागेल. म्हणून संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होतच नाही. आयुष्य म्हणजे एक पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश मात्र अवलंबून असते आणि तसेच आपण जिंकायचे सुद्धा असते. म्हणून कुणाच्या वाईट विचाराने तुमचं काही वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी आहे आणि स्वामी समर्थ आपल्या पाठीशी कायम असतात आणि ते आपल्याला धीरावा देत असतात आणि प्रत्येक संकट काळात ते आपल्या सोबत सुद्धा असतात. म्हणून हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, प्रत्येकाला काही ना काही मिळालं नाहीये, पण आयुष्य मिळालंय ना, मनसोक्त जगून घ्या. आहे ना त्या गोष्टीत समाधानी फक्त तुम्ही राहायला पाहिजे. सुख मिळालं तर ते उपभोगायचं, ते मिरवत नाही बसायचं. आणि दुःख झालं तरी ते पचवायचं, गिरवत नाही बसायचं. तुमच्या सुखात फक्त तोच सहभागी असेल ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता, पण तुमच्या दुःखात तोच सहभागी असेल जो तुमच्यावर मात्र प्रेम करत असतो. म्हणून आपले विचार कुणाला पटो अथवा ना पटो ते मांडायचे मात्र सोडू नका. कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाही तरी ते विचार करायला मात्र नक्की लावत असतात आणि तेच मात्र आपले विचार हे त्यातून श्रेष्ठ होत असतात. आणि जो जगासाठी सुंदर आहे त्याची निवड करण्यापेक्षा जो तुमचा जग सुंदर बनवतो त्याची निवड करा. चांगल्या माणसाला, चांगल्या नात्याला जपा. नेहमी तीच माणसं आपल्याकरता धावत येतील आणि संकट काळात आपल्या सोबत सुद्धा राहतील. म्हणून जीवनामध्ये प्रत्येकाचं जीवन वेगवेगळं आहे. प्रत्येकासोबत आपली तुलना करू नका. प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाची आयुष्याची लढाई वेगळी, प्रत्येकाचा संघर्ष वेगवेगळा. म्हणून स्वतःची तुलना कोणासोबत करू नका. इतरांपेक्षा मीच खूप बुद्धिवंत असे गर्वाने बोलणे म्हणजे निश्चित चुकीचा मार्ग अवलंबणे असे होते. म्हणून एकीकडे जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पापं धुतली जातात. ही जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. कारण आपले कर्म कधीच चुकत नसते आणि ते देवही चुकू शकत नाहीत. म्हणून या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख, अडचणी नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला मात्र कारणीभूत ठरत असतो. आणि मित्रांनो,
तुम्ही जीवनामध्ये भरपूर अभ्यास केला पाहिजे आणि अनुभव घेतला पाहिजे. जो वाचन अभ्यास करतो तो मूर्खपणा करत नाही. तो नामस्मरण करतो तो खोटेपणाने वागत नाही. जो मौन बाळगतो त्याची कुणाशी भांडण होत नाही. आणि जो सावध राहतो त्याला कशाची भीती मात्र वाटत नाही. म्हणून आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे. आणि यशस्वी तोच होतो ज्याला त्याच्या कामात आनंद मिळत असतो आणि त्याचं काम त्याला चांगलं वाटत असतं. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. पण त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर नक्कीच दुःखाचा प्रत्येक क्षण खास असतो. आणि लक्षात घ्या की तुम्ही दुःखातही सुखी असाल तर नक्कीच तुम्ही समाधानी नक्कीच आहात. आणि मोठे निर्णय घेताना भीती वाटणे चुकीचे नाही, परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणे चुकीचे आहे. प्रश्न होता वजन वाढल्यावर काय करायचं. देवाचं उत्तर आलं शरीराचं वाढलं तर व्यायाम, मनाचं वाढलं तर ध्यान आणि धनाचं वाढलं तर दान तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. आणि यशस्वी माणसाच्या यशाच्या जवळून निरीक्षण केले तर त्यात त्याच्या नशिबापेक्षा त्याच्या मेहनतीचा आणि नियोजनाचा वाटा अधिक असल्याचे मात्र दिसून येईल. आणि परमेश्वरही त्याचीच साथ देतो जो आपल्या जीवनामध्ये अपार मेहनत करतो आणि अपार कष्ट देखील करत असतो. म्हणून ज्याला नातं टाळायचे असते तो फक्त एकदा शब्द बोलतो आणि नाते त्याला हृदयात जपायचे असते तो मनाची सगळी दारे मात्र उघडत असतो. म्हणून माणसाची पारख त्याच्या गोड बोलण्यावरून नव्हे तर शुद्ध आचार विचारातून कळते. जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान मात्र ठेवत असतं आणि तुम्हाला चांगलं म्हणत असतं. म्हणून या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख अडचणी नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही सर्व भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला मात्र कारणीभूत ठरत असतो. आणि परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टीची लाज आणि जास्त मिळालेल्या गोष्टीचा माज कधीच वाटत नाही. कारण वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मात्र मिळवता येतो. म्हणून जीवनामध्ये प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कुणाजवळ व्यक्त करू नका. कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखांवर मीठ चोळतात. म्हणून समाजाची रीत बघा कशी असते. लोकांना बरं बोलणारा हवा असतो आणि खरं बोलणारा नको असतो. म्हणून हीच दुनिया आहे आणि हेच कलियुग मात्र सुरू आहे. म्हणून निसर्गाच्या किमयेने आपल्याला हात धुवायची सवय लावली. मग आता मन धुवायची सवय लावून घेऊ म्हणजे अहंकार द्वेष निघून जाईल आणि आपल्या माणुसकी सदैव जिवंत मात्र राहील. आणि तीच माणुसकी आपली जिवंत राहिलीच पाहिजे. म्हणून वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणं हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आणि सकाळची सुरुवात अशी करावी की कालचे वाईट ते विसरावे आणि आज नवे काहीतरी चांगले मात्र करावे आणि त्यासाठी प्रयत्न आपण करत राहावे. म्हणून कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता दुसऱ्याला सांगणे हे त्याला जमले ना त्याला आयुष्य जगायचे जमले. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, परंतु त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच मात्र अवघड आहे. म्हणून माणसाचे आयुष्य डोंबाऱ्याच्या खेळासारखं आहे. फक्त पायाखालची दोरी आणि हातातली काठी कोणाला दिसत मात्र नाहीच आणि कधी ती वरतीही येत नाही. पण माणसानं राजा हंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल ना तेच घ्यावं आणि नाही ते फक्त जीवनामध्ये सोडून द्यावं. त्यातच आपलं नक्कीच सुख आणि समाधान मात्र आहे. म्हणून देवाने सुद्धा हातावरच्या रेषांच्या पुढे बोट दिले आहेत. मग त्याचं कारण काय आहे तेच आहे की त्यालाही माहित आहे की नशिबाच्या अगोदर मेहनती करावीच लागेल. कष्ट आणि मेहनत केल्याने शरीर आणि खरं बोलणाऱ्याने वागण्याने मेंदू वा हृदय स्वच्छ मात्र राहत असते आणि ते स्वच्छ राहायलाच हवं. म्हणून कुणाचे कान भरून आणि कुणाबद्दल काड्या करून कधी स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता मात्र साफ असावी लागणार आहे. आणि ती साफ असेल तरच आपल्याला चांगले व्यक्ती भेटतील आणि चांगले जीवनामध्ये अनुभव सुद्धा येतील. म्हणून खूप आनंदामध्ये असताना किंवा अति दुःखामध्ये असताना कोणताही निर्णय मात्र तुम्ही घेऊ नका. आणि या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. कारण ज्यांना आपली चूक समजत नाही अशा लोकांना कधीच त्यांची चूक दाखवण्याचा जास्त प्रयत्न करू नका. कारण ते इतके मूर्ख असतात की ते स्वतःची चूक तर मागतच नाही तर उलट दुसऱ्याला आणि आपल्याला चुकीचे ठरवत असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांना कधी समजवायला जाऊ नका. एवढं मात्र तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जेव्हा इतरांचे सुख पाहून आपल्याला आनंद होतो, इतरांचे दुःख पाहून आपल्याला दुःख होते आणि जेव्हा इतरांच्या भल्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि जेव्हा आपल्यामुळे इतरांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होत नाही ना
तेव्हा समजावे आपण माणूस म्हणून पूर्णत्वास प्राप्त झालो आहेत आणि आपण नक्कीच आपल्यामध्ये माणुसकी जिवंत सुद्धा आहे. म्हणून विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्न माणूस प्रगतीच्या मार्गावर जात असतो. आणि प्रयत्न प्रत्येकानेच केले पाहिजे आणि प्रत्येकाने चांगल्या मार्गावर सुद्धा चाललं पाहिजे. म्हणून त्याच लोकांच्या डोळ्यात पाणी दिसतं ज्यांनी एखादं नातं निभावण्यासाठी मनापासून प्रयत्न केलेले असतात. म्हणून मतलबी लोकांच्या मागात ना लाज असते ना डोळ्यात पाणी असतं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानांपेक्षा डोळ्यांवर जास्त आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि तरच आपण प्रत्येकाचं गोष्ट ऐकली पाहिजे. म्हणून नात्यांचे शत्रू तीनच असतात: अपेक्षा, अहंकार आणि गैरसमज. हे तीन गोष्टी आपण काढून टाकल्या तर नक्कीच आपण कोणाचे शत्रू राहणार नाही आणि माणुसकी आपल्याला लवकर प्राप्त होईल. म्हणून ज्यांना खरोखर साथ द्यायची असते ना, ते कधीच परिस्थितीचा विचार मात्र करत नाही. ते शेवटपर्यंत आपल्या सोबत असतात आणि अशीच माणसं तुम्ही जोडली सुद्धा पाहिजे. आणि ज्या निर्णयामुळे आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथं स्पीड कमी करावा. इतकंच नाही तर क्षणभर थांबावं सुद्धा, कारण तिथून तुमचं आयुष्य बदलणार आहे आणि तो निर्णय घेण्यासाठी तुम्ही थोडा वेळ मात्र दिला पाहिजे. म्हणून सत्य शेवटपर्यंत सोबत करतं, पण असत्याला साथीदारांची फौज उभी करावी लागते. तरी ते एक दिवस आपल्याला एकटं पाडतं हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही प्रत्येक वेळ सत्याच्या मार्गाने चालले पाहिजे आणि सत्याच्या मार्गाने चालणाऱ्याचं कधीही दुःख होत नाही. आणि विचारांच्या परिवर्तनाशिवाय जीवनात परिवर्तन संभव नाही. कारण जसे तुमचे विचार असतील तसेच तुम्ही जीवनामध्ये घडत जात असता. आणि कुठे कोसळायचं हा पावसाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण किती भिजायचं हे मात्र आपल्याच हातात आहे आणि तेच आपण ठरवत असतो. तसंच आपल्याला किती प्रगती करायची आहे, किती चांगल्या गोष्टी करायच्या आपल्या हातात आहे. लोक कितीही ताई तुम्हाला सांगू द्या, पण तुम्ही जोपर्यंत नक्कीच प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुमचं नक्कीच त्यामध्ये चांगलंही होणार नाही. म्हणून वाईटापासून दूर राहण्यासाठी चांगुलपणा विकसित करा आणि आपले मन चांगल्या विचारांमध्ये नक्कीच गुंतवा. असंच असतं आयुष्य आपलं, पानांवर तरंगणाऱ्या दवासारखं. किती त्याला थोपवलं तरी हातून निसटलेल्या क्षणाभरांसारखं. म्हणून कुजत पडण्यापेक्षा धावून झिजलेलं केव्हाही चांगलं असतं. आपण अन्यायाचा विरोध केला नाही तर आपला उद्धार होणे शक्य तरी आहे का? म्हणून तुम्ही अन्यायाचा विरोध नक्कीच केला पाहिजे आणि तरच तुम्ही जीवनामध्ये पुढे देखील जाल. म्हणून सत्य हे नेहमी शांत असतं, कारण त्याला माहिती असतं काही गोष्टींची उत्तरं वेळ आल्यावर द्यायचीच असतात आणि मग ती वेळ आल्यावर ती उत्तरं नक्कीच आपल्यापासून दुसऱ्यापर्यंत पोहोचत असतात. म्हणून जशाच तसं राहिलेलं चांगलं असतं, तेव्हाच माणसं आपल्याशी सरळ वागत असतात. नाहीतर चांगुलपणाचा फायदा मात्र ते नक्कीच घेत असतात आणि ते आपल्याकडून सर्व कामही करून घेत असतात. म्हणून कोणतीही सवय इतकी मोठी नसते की जी सोडता येत नाही. फक्त मनापासून एक गप आणि निर्णय ठाम घेतला ना, तर घेण्याची आवश्यकता आपल्याला परत लागणार नाही आणि तो निर्णय आपण एकदा घेतला तर शेवटपर्यंत आपल्यासोबत टिकून राहील. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, कारण ज्याचे जसे विचार असतात तसेच तो व्यक्ती पुढे जीवनात जात असतो. म्हणून सोनाराचा कचरा सुद्धा वाण्याकडल्या बदामापेक्षा महात मात्र असतो. म्हणून आपण जशी संगत केली तसे आपण होत जातो. म्हणून अनुभवाचा आरसा आपल्याजवळ असला की अडचणींचा मेकअप मात्र नक्कीच आपल्याला करता येतो. आणि वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देव किंवा न देव, पण चांगला स्वभाव आणि समजूतदारपणा आणि खरी नाती नेहमीच मात्र साथ देत असतात आणि शेवटपर्यंत देत असतात. म्हणून भक्ती हा असा मार्ग आहे जिथे आपण स्वतःला नम्र बनवतो आणि नम्र आपण नक्कीच बनवलं सुद्धा पाहिजे. आणि मित्रांनो, या जगात सत्यापेक्षा गोड कोणतेही फळ नाही आणि खोटं तुम्ही कितीही बोला पण त्याचं काही भविष्य सुद्धा नाही. कारण खोटं बोलणाऱ्याला एक दिवशी नक्कीच पस्तावा येतो आणि तो नक्कीच सापडत सुद्धा असतो. म्हणून वेळ कोणाचाही सारखी राहत नाही, कारण रडावं त्यांनाही लागतं ज्यांनी दुसऱ्यांना रडावलेलं असतं. म्हणून त्याची कर्माची फळं त्यांना नक्कीच भेटत असतात. म्हणून आपण चांगलंच कर्म करावी आणि प्रत्येकाशी चांगलंच आपण बोललं पाहिजे. काही लोकांना नाती तुटले तरी चालतात, पण स्वतःचा अहंकार आणि चुका मान्य करायला मात्र त्यांना जमत नाही. असं कधीही करू नका. आपली चूक असेल तर नक्कीच मान्य करायला शिका, कारण त्याने आपण नक्कीच छोटे किंवा मोठे होत नाही. कारण आपण आपली चूक मान्य करतोय म्हणून आपल्याला कमीपणा सुद्धा येत नाही. म्हणून चूक मान्य करायला शिका. कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार करत नाही, पण याचं एक फळ नक्कीच मिळतं. तुम्ही प्रत्येकाविषयी चांगलं वागता हे तुमची चांगली गोष्ट आहे. म्हणून चुकीचं असून स्वतःला बरोबर सिद्ध करणं सोपं असतं, पण बरोबर असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणं खूप अवघड मात्र असतं.
म्हणून वेळेवर निर्णय घेण्याची क्षमता विकसित करून आपण भविष्यातील संभाव्य समस्यांवर उपाय मात्र शोधू शकतो. म्हणून तुम्हाला आत्ताच निर्णय घ्यावा लागेल आणि आत्ताच काय ते तुम्हाला सगळं काही बघावं लागेल. उद्या कुणासाठी नाही आणि उद्यासाठी कोणी आपल्या सोबतही नाही. म्हणून आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला मात्र महत्व आहे. म्हणून ते तुम्हाला चुकीच्या गोष्टीमुळे जर ओळखत असतील तर तुमची काही इज्जत त्याच्या मागे राहत नाही. आणि तुम्हाला चांगल्या गोष्टीसाठी ओळखत असतील तर नक्कीच तुम्ही इज्जत भरपूर कमावली आहे. म्हणून मित्र गरजेसाठी नव्हे तर सवय म्हणून जोडावेत. कारण गरज संपते पण सवय मात्र तुटत नाही, ती शेवटपर्यंत आपल्या सोबत राहत असते. म्हणून शब्दांना उच्चारण्यासाठी त्यांना तपासून मात्र घेतलं पाहिजे. कारण कुठलाच खोडरबर जिभेवर चालत नाही आणि तो चालणारही नाही. कारण एकदा निघालेला शब्द आपण कधीही परत घेऊ शकत नाही. हा माफी नक्कीच मागू शकतो, पण त्यासाठी आपल्याला नक्कीच मग ते फळ मात्र त्याचे भोगावे लागते आणि ते फळ मात्र खूप वाईट असते. म्हणून उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिला तर वर्तमानासोबत भविष्यही उघडून नक्कीच अवघड होऊन बसेल आणि तुम्हाला काही कळणार सुद्धा नाही की किती वेळ आपला वाया गेला आहे. म्हणून जी व्यक्ती अपयशाच्या भीतीने पुढे जात नाही ती व्यक्ती आयुष्यात कधीच मात्र यशस्वी होत नाही. आणि जोडता नाही आले तर जोडू नका, पण आपल्या माणसांना नक्कीच मात्र तुम्ही आयुष्यातून तोडू नका. कारण सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे अहंकार, तो तुम्ही नक्कीच सोडला पाहिजे. आणि मित्रांनो, जोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे माणसं. नक्कीच जीवनामध्ये जोडा, नक्कीच तुम्हाला चांगले अनुभव येतील. काय चुकलं हे शोधायला हवं, पण आपण मात्र कुणाचं चुकलं हे शोधत राहतो. आणि आपली चूक जेव्हा आपण काढू तेव्हा आपल्याला आपल्या चुकांपासून भरपूर काही शिकायला मिळते आणि भरपूर काही गोष्टी आपण त्यातून समजून सुद्धा घेऊ शकतो. म्हणून शब्दांची निवड चुकली की वाक्य बदलते आणि माणसाची निवड चुकली ना की आपले आयुष्य बिघडत असते. म्हणून तुमची संगत कशी आहे यालाही तितकेच महत्व असते आणि त्याला नक्कीच तितके महत्व का असते हे तुम्हाला सांगतो. कारण तुमची संगत जर वाईट असेल तर तुम्हाला नक्कीच वाईट विचार येतील आणि त्यामागे तुम्ही धावत जाल. आणि संगत जर चांगली असेल तर नक्कीच तुमच्या मागे चांगले विचार राहतील आणि त्या चांगल्या विचारांमुळे तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही यश मिळवू शकता आणि यशस्वी सुद्धा होऊ शकता. म्हणून धन मिळवणे खूप सोपे आहे, पण मन मिळवणे खूप कठीण आहे. कारण मन आपण नक्कीच मिळवू शकत नाही, त्यासाठी कालावधी मात्र लागतो. म्हणून काही गोष्टी अशा असतात ज्या सोडून देण्यातच आपलं भलं असतं, नाहीतर मग ते आपल्याला जीवनभरासाठी त्रास करून जात असतात. म्हणून उपकार करून परतफेडीची अपेक्षा करणे म्हणजे सत्कर्माचे पुण्य धुळीत मिळवणे असे त्याचा अर्थ होतो. म्हणून बाहेरच्या विश्वापेक्षा मनाचे विश्व मोठे आहे. मनात सुंदर विचार असतील तरच जग सुंदर दिसणार आहे, हे मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि मित्रांनो, कोण म्हणतं श्रीमंत होण्यात मजा आहे, जर मिळाला श्याम तर सुदामा होण्यातही नक्कीच मजा आहे. अरे मित्र आपला तसा असायला हवा आणि तो आपल्याला तसंच जीव सुद्धा लावायला हवा. म्हणून माणसं जरी सोन्यासारखी असली ना तरी त्याच्यातही कॅरेटचा मात्र फरक असतो आणि तोच फरक माणसांमधील स्वभाव ओळखायला आपल्याला मदत करत असतो. म्हणून लोभाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा मायेने जवळ येणाऱ्या लोकांना मात्र तुम्ही जपले पाहिजे. आणि आयुष्यात कधीच पश्चाताप तुम्हाला होणार नाही आणि नक्कीच तुम्हाला धोकाही मिळणार नाही आणि विश्वासघातही होणार नाही. म्हणून प्रत्येक दिवस देवाने दिलेली भेट आहे, उद्याची कोणतीही हमी नाही. त्यामुळे प्रत्येक दिवशी सकारात्मक राहा आणि देवावर मात्र तुम्ही विश्वास ठेवा. आणि ज्या माणसाजवळ सत्य, पावित्र्य आणि निस्वार्थ वृत्ती या 3 गोष्टी आहेत, त्या माणसाचा नाश करण्याची क्षमता जगातील कोणत्याही शक्तीमध्ये अजिबात मात्र नाही. आणि प्रवासाच्या वाटा किती खडतर असल्या ना तरी एखाद्या सुंदर वळणावर थोडासा विसावा घेऊन प्रवासाची पुन्हा नव्याने सुरुवात करणे म्हणजे हे आयुष्य होते. आणि हेच आयुष्य तुम्हाला तसेच पुढे घेऊन जायचे आहे. ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती महत्वाची असते आणि आपण जशी कल्पना करतो आणि जसा विचार करतो तसेच आपण बनतो. जर तुम्ही वाईट विचाराकडे वळले असाल आणि वाईट संगतीत असाल तर तुम्हाला वाईट विचार नक्कीच येतील आणि चांगल्या संगतीत असाल तर तुम्हाला चांगले विचार हे नक्कीच येतील. म्हणून समानता ही एक कल्पनारम्य गोष्ट असू शकते, परंतु तरीही एक शासकीय तत्व म्हणून स्वीकारली पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्तीला आपण समान दर्जा दिला पाहिजे आणि समान दर्जा दिला तरच आपल्यामधली माणुसकी जिवंत आहे असे म्हणायला हरकत मात्र नाही. म्हणून आधार आणि उधार या दोघांनाही धार असते. म्हणून गरज संपली की ते देणाऱ्यालाच कापत असते, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही कोणाला आधार देताय हे तुम्ही नक्कीच विचार करून दिला पाहिजे आणि कोणाला उधार देताय तोही तुम्ही विचार करून दिला पाहिजे. कारण चांगली माणसं आपल्यासोबत असली की वाईट दिवसही मात्र छान जात असतात. कारण ती माणसं अशी मनमोहक असतात आणि त्यांच्या बोलण्यामध्ये
नक्कीच गोडवा सुद्धा असतो. मित्रांनो, म्हणून मनातील कडवटपणा क्वारंटाईन करून पहा. खूप नाती व्हेंटिलेटरवर जाण्यापासून नक्कीच वाचतील. म्हणून तुमचा कडवटपणा सोडून द्या आणि प्रत्येकाशी गोड बोलायला शिका. पैंजण जरी सोन्याचं असलं ना तरी ते पायातच घालतात आणि टिकली जरी 2 रुपयाची असली ना तरी ती कपाळीच लावली जाते. म्हणून किमतीवरून कोणाचं अस्तित्व ठरत नाही आणि यापुढे ठरणारही नाही. म्हणून आपण आपल्या आनंदासाठी घालवलेला वेळ कधी वाया जात नसतो आणि स्वतःशिवाय कोणालाही शरण जाऊ नका. कारण तुमच्यासारखे तुम्हीच आहात आणि तुम्हाला देवाने वेगळे त्यासाठीच बनवले आहे. कारण तुम्ही जीवनामध्ये काहीतरी नवीन करून दाखवण्यासाठी आला आहात. म्हणून जीवनात 2 गोष्टी कधी वाया जाऊ देऊ नका. एक अन्नाचा कण आणि दुसरा आनंदाचा क्षण. तो नक्कीच भरभरून जगून घ्या आणि भरभरून पोट भरून तुम्ही जीवन सुद्धा घ्या. कारण यातच खरा आनंद आहे आणि हेच मात्र जीवन आहे. म्हणून पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, दुःख असले कितीही तरी मधुर असावी आपली वाणी. आणि ती वाणी आपल्याला जीवनामध्ये भरपूर चांगल्या व्यक्ती मिळवून देत असते आणि चांगल्या व्यक्तींचा सहवास आपल्याला लाभत सुद्धा असतो. म्हणून जी व्यक्ती कर्म आणि सत्यावर जास्त भर देते त्या व्यक्तीस नेहमी अपेक्षेपेक्षा मोठं फळ मात्र प्राप्त होत असतं आणि ते फळ मात्र खूप मोठं असतं आणि चांगलं सुद्धा असतं. म्हणून एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर मात्र होत नाही. म्हणून आयुष्य हे हसत खेळत जगायचं असतं. चिंता, भीती, शोक, क्रोध, निराशा, मत्सर, लालसा आणि वासना यामध्ये अडकून पडणे मूर्खपणाचे नक्कीच आहे. म्हणून तुम्ही दानशूर असलात तरी जर चुकीच्या मार्गाने धन कमावले तर तुम्हाला त्याचे फळ हे नक्कीच भोगावे लागते. आणि लोकांचा विचार करू नका. त्यांना डोक्यावरचा एक पांढरा केस 100 काळ्या केसांच्या आधी मात्र दिसत असतो, हे लक्षात घ्या. आणि ते 100 काळे केस त्यांना दिसत नसतात. म्हणून आपली चुकीची जी कामं असतात ती त्यांना लवकर दिसत असतात आणि आपण जी चांगली कामं केलेली असतात ती त्यांना अजिबात दिसत नसतात. म्हणून अशा माणसांसोबत नक्कीच तुम्ही कधीही मैत्री नाही करावी. आणि ज्या मार्गावर आजपर्यंत काही मिळाले नाही त्या मार्गाचा त्याग मात्र तुम्ही नक्कीच केला पाहिजे. कारण त्या मार्गापासून तुम्हाला काहीच मिळणार नाही आणि काही सफल सुद्धा तुम्ही त्यात होणार नाही. म्हणून तुमचा मार्ग बदलला पाहिजे आणि तुमचे ध्येय तेच राहिले पाहिजे. म्हणून शब्दांमध्ये नष्ट करण्याची तसेच निर्माण करण्याची ताकद मात्र असते. म्हणून शब्द तुम्ही जरूर जपून वापरले पाहिजे आणि शब्दाला धार सुद्धा नक्कीच असते. म्हणून कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज मात्र लागत नाही. आणि शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दांपेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम मात्र साधन नाही. म्हणून मौन बाळगायला शिका आणि शब्द चांगले वापरायला शिका. सख्ख नाही पण पक्क नातं म्हणजे मैत्री असतं. सक्त नाही पण व्यक्त होणं म्हणजे मैत्री असतं. रक्ताचं नाही पण हक्काचं नातं म्हणजे नक्कीच मैत्री असतं. आणि हीच मैत्री तुम्ही तुमच्या मित्रांसोबत करू शकता आणि तुम्ही स्वामींसोबत सुद्धा करू शकता. कारण स्वामी सर्वांचे मित्रच आहेत आणि ते मित्रांप्रमाणे आपल्याला प्रत्येक संकटात साथ मात्र देत असतात. म्हणून पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो लागतो गोडच. त्याचप्रमाणे नामस्मरण कसेही आणि कुठेही गेले ना तरी ते भगवंतापर्यंत पोहोचतेच आणि ते पोहोचल्याशिवाय राहत सुद्धा नाही. म्हणून यशाची दारं त्यांच्यासाठी उघडली जातात जे त्या दारापर्यंत नक्कीच पोहोचत असतात. म्हणून अंकाचा शोध पण किती विचित्र आहे ना. कमवायची वेळ आली की 2 पेक्षा 1 हा छोटा ठरतो आणि स्पर्धेची वेळ आली की 1 हा 2 पेक्षा महान मात्र ठरत असतो. म्हणून दुष्काळ अन्नाचा असेल तर माणूस मरत असतो, पण संस्काराचा असेल ना तर माणुसकी मात्र नक्कीच मरत असते. म्हणून चालण्यासाठी आपले चरण आणि प्रगती करण्यासाठी आपले आचरण खूप जीवनामध्ये महत्वाचे आहे. आणि कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं. उपदेशक मात्र नक्कीच होऊ नये. आणि थोडा वेडेपणाही असावा जगण्यात. कारण जास्त समजूतदारपणा त्रास देतो आयुष्यात आणि जास्त समजूतदारपणाही चांगला मात्र नसतो. म्हणून उगवत्या सूर्यासारखी संधी रोज येत नसते. म्हणून तिचा शोध घेणे मात्र गरजेचे असते आणि तो शोध तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे. तरच तुम्ही चांगल्या गोष्टी जीवनामध्ये मिळवू शकाल आणि चांगल्या गोष्टी आत्मसात सुद्धा करू शकाल. कारण चांगल्या गोष्टी आत्मसात करणे ही सुद्धा एक चांगली कला आहे. आणि जे समोर असते ते दिसत नसते आणि जे समोर नसते त्याचा विचार मात्र मन मात्र करत असते. आणि धर्मासाठी लढणे व्यर्थ आहे, पण जगभर एकच धर्म आहे, तो म्हणजे 2 असतील तर ती फसवणूक आहे आणि ज्यामध्ये सत्य नाही तो धर्म नाही, हे मात्र निश्चित आहे. लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास आपल्यालाही दुप्पटपणे कुठेतरी भोगावा लागत असतो आणि हे कर्मच असतात. आणि आपल्याला नक्की समजत असते की आपल्याला त्या व्यक्तीला त्रास दिलेला होता त्यामुळे आपल्याला ह्या वेदना सहन कराव्या लागल्या.
म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष केंद्रित मात्र नक्कीच केले पाहिजे. आणि तहानलेल्याला पाणी, भुकेल्याला अन्न आणि मनाने हरलेल्याला धीर देणे याशिवाय दुसरा कोणताही धर्म या जगात असू शकत नाही. म्हणून कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असे समजून फक्त तुम्ही आयुष्यामध्ये चालत राहा. तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहेत आणि तुम्हाला कोणी रोखूही शकणार नाही. आणि ज्या पावलांना पूर्वीपासून ऊन, वारा, पाऊस, पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते ना, अशी पावले कधीच मात्र थकत नाही आणि जीवनामध्ये थकणारही नाही. आणि कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मात्र मिळवू देत नाही. आणि ही सवय आपली मानसिक शांती नक्कीच भंग करत असते. आणि जीवनात गोष्टी मनाप्रमाणे असतील तर ती देवाची मात्र कृपा असते आणि मनाविरुद्ध असतील तर ती देवाची इच्छा मात्र पूर्णपणे असते. म्हणून बाहेरच्या जगात स्वतःचं नाणं खणखणीत असून चालत नाही, तर ते वाजवून दाखवण्याची किमया मात्र असावी लागते. त्यासाठी थोडंसं धाडस मात्र हवं आणि ते धाडस तुम्ही नक्कीच कमवायचं आहे. आणि आम्ही जाऊन येतो हे सांगण्यासाठी घरात मागे कोणीतरी असणं यात केवढा आनंद आणि आदराची भावना असते. म्हणून माणसं तुम्ही नक्कीच जपली पाहिजे आणि एकत्र फॅमिली तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे, कारण त्यातच खरा आनंद आहे आणि तेच खरं जीवन मात्र आहे. जर तुम्हाला स्वतःमध्ये कोणतीही समस्या दिसली ना, तर त्याचे निराकरण देखील तुमच्यामध्येच तुम्हाला सापडेल. फक्त ते तुम्हाला शोधता आले पाहिजे आणि तुम्ही ते शोधले तर नक्कीच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी झालात असे आपण समजू शकतो. आणि तुम्ही फक्त स्वतःच्या प्रगतीचा विचार करा, म्हणजे आपल्याबद्दल कोण काय बोलतंय हा विचार करायला तुमच्याकडे वेळच उरणार नाही आणि तुम्ही स्वतःच्या प्रगतीमध्ये नक्कीच राहाल. म्हणून उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुलं तुम्हाला सुगंध देवोत आणि देव आपणास सदैव सुखात ठेवो, ही स्वामींचरणी माझी प्रार्थना राहील. आणि मित्रांनो, तुमच्या आवडत्या मित्राला हा नक्कीच व्हिडिओ शेअर करा आणि त्याला सांगा की तुमच्या जीवनामध्ये चांगल्या मित्रांची नक्कीच गरज आहे आणि चांगल्या विचारांची सुद्धा नक्कीच गरज आहे. त्यामुळे हे चांगले विचार तुम्ही त्यांनाही पाठवू शकता. मित्रांनो, दिवसभराच्या कष्टाने माणूस एवढा थकत नाही जेवढा राग आणि चिंतेने मात्र थकत असतो. म्हणून राग आणि चिंता अजिबात करू नका आणि अजिबात त्याच्या फंद्यातही तुम्ही पडू नका. म्हणून तुम्ही मेहनत करा. केलेली मेहनत कधीच वाया जात नाही. त्याचे फळ उशिरा का होईना नक्कीच मिळते आणि शेवटी ते तुमच्या मनाला नक्कीच सुखात ठेवून जाते. आणि ज्या व्यक्तीच्या मनात शंका राहते ना, त्या व्यक्तीस कधीही सुख शांती मिळत नाही. म्हणून शंकेपासून दूर राहण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. शंका किंवा संशयाच्या सवयीपेक्षा गंभीर काहीच नाही, कारण संशय नात्यामध्ये दुरावा निर्माण करून सर्व काही नष्ट मात्र करतो. आणि जीवनात समाधान शोधलं, तक्रारी आपोआपच कमी होत असतात आणि नशीब नाही पण प्रयत्न आपल्या हातात असतात आणि तेच आपल्याला यशापर्यंत मात्र घेऊन जात असतात. आणि आयुष्यात जेव्हा कोणी तुम्हाला चांगला सल्ला देतं तेव्हा त्याचा आदर करा, कारण अनेकदा आपल्या समस्या योग्य सल्ल्याने सोडवता येतात हे मात्र निश्चित आहे. आणि जीवनात सुख शांती हवी असल्यास निर्णय इतरांकडे बघून नाही तर परिस्थिती आणि कार्यक्षमता बघून तुम्ही नक्कीच घेतले पाहिजे आणि तसेच तुम्ही निर्णय घ्यायला शिकले पाहिजे. आणि मित्रांनो, रात्र ओसरली, दिवस उजाडला, तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला, कोवळ्या किरणांनी झाडे झळकली आणि तुम्हाला सकाळची नक्कीच कामे उरकायला हवीत आणि कामे चांगली जायला हवीत. त्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर शुभेच्छा याव्यात आणि भरपूर काही गोष्टी चांगल्या घडाव्यात. त्यासाठी स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम असाच राहील आणि तो असाच ठेवण्यासाठी फक्त स्वामींचं नामस्मरण आणि स्वामींची आठवण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काढली पाहिजे. ती आठवण काढली म्हणजे स्वामीही तुमची आठवण काढतात आणि तुम्हाला नक्कीच ते आशीर्वाद सुद्धा देत असतात. म्हणून कोणतेही कार्य करताना वाईट विचार मनात असतील तर वाईटच होईल आणि चांगले विचार मनात असतील तर आनंद कायम सावलीसारखा आपल्या सोबतच राहील. आणि विचारांवर सर्व जग अवलंबून आहे आणि असेच विचार आपण चांगल्या पद्धतीने केले तर चांगले जीवन आपण नक्कीच जगू शकू. म्हणून एक चांगलं जीवन अनेक चांगल्या आठवणींचा संग्रह असते आणि अनेक चांगल्या आठवणी तुम्ही निर्माण करण्यासाठी तुम्हाला माणसेही जोडावी लागतील, तरच तुमच्या नक्कीच मेमोरीज बनतील आणि तुम्हाला भरपूर काही प्रसंग असे येतील ज्यात तुम्ही काहीतरी नवीन केलेलं असेल. म्हणून अपेक्षा, गैरसमज, अहंकार आणि तुलना यामुळे नक्कीच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही नाती हे तुम्हाला सोडून जाऊ शकतात. म्हणून या गोष्टी तुम्ही सोडून द्यायला शिका आणि निघून गेल्यावर किंमत मात्र कळते, वेळेची, प्रेमाची आणि माणसांची. म्हणून आपण जीवनामध्ये आपल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या व्यक्ती आहेत त्यांची किंमत मात्र तुम्ही करायला हवी आणि देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल पण कर्म कधी तुम्हाला माफ करणार नाही. आणि जेव्हा तुम्ही लोक काय म्हणतील हा विचार करणे बंद करताना तेव्हा समजून जा की तुम्ही यशाची पहिली पायरी मात्र पार केलेली आहे आणि तीच पायरी तुम्हाला भरपूर वर देखील घेऊन जाणार आहे.
म्हणून व्यक्ती धनवान असूनही त्याचे मन शांत नसेल तर त्याचे धन व्यर्थ आहे. कारण शांती सर्वात मोठे धन आहे आणि तेच धन आपण कमवायचे आहे. कारण त्याच्यामुळे आपल्या जीवनात नक्की शांती येऊ शकते आणि नक्कीच आपल्याला चांगलेही वाटू शकते. आणि ज्या मनुष्याजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते त्या मनुष्याकडे कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता मात्र पूर्णपणे असते आणि ती असायलाच पाहिजे. आणि समोर संकट दिसलं की त्या संकटाच्या डोक्यावर पाय ठेवून उभं राहायचं, झुंजायचं आणि विजय मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही. हेच आपण नक्की शिकलं पाहिजे आणि त्याने आपण नक्की जीवनामध्ये पुढेही जाऊ शकतो. म्हणून स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. मित्रांनो, तुमच्या पाठीमागे स्वामींचे आशीर्वाद कायम राहोत ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला जीवनामध्ये उत्साही बनायला लागेल त्यासाठी तुम्हाला काम करावे लागेल. आणि बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कधी कधी तुला वाटतं मी मागं पडतोय, मी मागं नव्हतो, मी तयार होत होतो. पण खरा विचार कर, तू मागं नाहीस, तू तयार होत होतास. आणि जेव्हा जग पुढे निघून जातं तेव्हा काही लोक मागं थांबतात, कारण ते खोलावर बळ गोळा करत असतात. आणि म्हणून हे बळ एकदा का साचलं की ते सगळ्यांना मागं टाकत असतात. तू त्या गटात आहेस जो उशिरा पोहोचतो, पण पोहोचल्यावर सगळं काही बदलून टाकतो आणि स्वामींवर विश्वास ठेवतो. म्हणून तू जगात पुढे चालत राहतोस आणि यशस्वी होतोस. एवढं लक्षात ठेव. आयुष्य सोपे नसते. चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाटेला अनेक बऱ्यापैकी अपयश येते. अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही. ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते ते कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे महत्वाचे मात्र असते. आणि प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. म्हणून ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्की शांतता मिळेल आणि मग तुम्ही नक्कीच आनंदी जीवन सुद्धा जगू शकता. म्हणून स्वामी म्हणतात, तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहेत. हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल आणि तुम्ही केलेल्या कर्माची फळच तुम्हाला इथेच भोगावी लागतात, हेही तितकंच खरं आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामींवर विश्वास ठेवा. जरी ते तुम्हाला त्रास देत असतील तरी त्यांना पुढे तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे. मित्रांनो, लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. आणि त्यामुळे कोणाशीही वागताना चांगले वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच चांगले भेटेल आणि देवही तुमचं नक्कीच चांगलं करणार आहे. म्हणून कधीही कुणाला समजावण्याचा प्रयत्न करत बसू नका, कारण माणसं तेवढंच समजतात जेवढे त्यांची कुवत असते आणि त्यांना जेवढी समज असते तेवढंच ते समजत असतात. म्हणून समोरच्याला जितका जास्त वेळ आणि प्रेम तुम्ही द्याल ना, त्याची किंमत कधीच त्याला कळणार नाही. हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. आणि आयुष्यात त्याच व्यक्तीला कधीच विसरू नका जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त मात्र जीव नक्कीच लावत असते आणि ती तुमच्यावर अति प्रेम करत असते. म्हणून आपणही स्वामींवर तितकंच प्रेम करायचे आणि स्वामींही आपल्याला कधीही सोडून जात नाही. आणि एकदा तुम्ही स्वामी भक्तीत आलात तर नक्की स्वामी तुम्हाला शेवटपर्यंत साथ देतात. म्हणून आयुष्यात तुम्ही कितीही देवदेव करा, पण तुमची कर्म जर चांगली नसतील तर कुठलाच देव तुमची मदत करणार नाही. म्हणून कर्म चांगली ठेवून तुम्ही देवाची भक्ती नक्कीच करायची. आणि आयुष्यात आपले सल्लागार कोण आहेत हे खूप महत्वपूर्ण आहे. कारण दुर्योधन शकुनीकडून सल्ला घेत होता आणि पांडव श्री कृष्णाकडून सल्ला घेत होते. म्हणून आपला सल्लागारही तितका ताकदीचा आणि चांगला असायला हवा. म्हणून प्रत्येक गोष्ट हृदयाला लावत राहाचाल तर मग रडत राहाचाल. आणि त्यामुळे जो जसा आहे तसा त्याच्यासोबत नक्कीच आपण राहायला शिकले पाहिजे. आणि ज्या माणसाला तुमच्या डोळ्यातील पाणी समजेल त्याच माणसाला तुमच्यावर आयुष्यभराचा हक्क नक्कीच तुम्ही दिला पाहिजे. जो माणूस दुसऱ्याच्या अडचणीत धावत जातो तो मात्र स्वतःच्या अडचणीत हा एकटा पडत असतो. आणि तो एकटा पडत असताना जो आपल्या सोबत उभा असेल तोच आपला खरा मित्र असतो. म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे आणि हे आपल्या हातात नक्कीच आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्हीच नक्की मात्र ठरवायचे आहे आणि त्यानुसार काम करत राहायचं आहे. आणि आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही, हे तितकंच खरं आहे. म्हणून स्वतःला सतत विकसित करत राहा. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आणि भरपूर आयुष्यामध्ये आपल्याला स्वामी देत राहतील. आणि स्वामींची भक्ती कधी सोडू नका. म्हणून आपले आयुष्य हे आपल्या निर्णयांवर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन हे सुखमय होऊन जाते आणि चांगले सुद्धा होऊन जाते. म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा, कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणाला सांगता येणार नाही. म्हणून आपण आनंदी आणि सुखमय जीवन जगून घेतलं पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात
की गरजेसाठी जवळ आलेली माणसं गरज संपल्यावर निघून जातात, त्यावेळी आपण दुःखी नव्हता, आपण कोणाच्या तरी गरजेला उपयोगी पडलो यात आनंद नक्कीच आपण मानला पाहिजे. आणि जगणं खूप सुंदर आहे. सतत तुम्ही फक्त रुसू नका आणि कोणावरही रुसू नका. तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी सर्व काही चांगलंच करणार आहेत. आणि कितीही संकटात असलात तर स्वामींना हाक द्यायचं विसरू नका. स्वामी नक्कीच तुमच्या मदतीला धावून येतील. स्वामी म्हणतात, बाळा, आमच्यावर ठेवलेला विश्वास हा कधीच वाया जात नाही. त्यामुळे तुझ्या मनात शंका आणू नकोस. एकदा तुझे दुःख मला सांगून तरी बघ. संकटमुक्त तू नक्कीच होशील. म्हणून आयुष्यामध्ये आपली जी नाती असतात ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाहीत. नाती तुटतात एकतर तिरस्काराने, दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे आणि तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे. म्हणून नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती तुम्ही प्रेमाने जपायला शिका. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा मात्र पडत नाही. त्याला सदैव स्वामी पाठी राखा देतात. आणि स्वामी सांगतात, आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका. कारण जास्त प्रकाश देखील माणसांना आंधळा करू शकतो. म्हणून कोणतीही गोष्ट अति प्रमाणात नको. ती तुम्हाला त्याच प्रमाणात पाहिजे ज्या प्रमाणात देव तुम्हाला देऊ इच्छित आहे. आणि देव त्याच प्रमाणात तुम्हाला देणार सुद्धा आहे. म्हणून सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्कीच भेटतं. पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आणि आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे. आणि ते आपणच सुंदर बनवायचं आहे. म्हणून जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य मात्र तुम्हाला जगण्यासाठी कमी पडून जाईल. आणि हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर तुम्हाला द्यायलाच पाहिजे. काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत. कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो तेव्हा सारं विश्व मात्र मौन होऊन ऐकत राहतं. आणि परमेश्वर खूप डेंजर बदला घेत असतो आणि तो बदला खूप मोठाही असू शकतो. म्हणून कोणाचंही कर्म हे चांगलं असेल तर देव त्याला चांगलंच देणार आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आपल्या आनंदात निघून जाईल. आणि जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगले पाहिजे. आनंदाने जगण्याचा हा मार्ग आहे आणि तो मार्गच आपण चांगल्या पद्धतीने स्वीकारला पाहिजे. आणि तो मार्ग जर आपण स्वीकारला आणि त्या मार्गाने स्वामींच्या इच्छेने आपण चाललो तर नक्कीच आपल्याला पुढे गोड फळ मिळणार आहे. आता जरी आपल्याला त्रास होत असला तर स्वामी आपली परीक्षा घेत असतात. म्हणून माणसाने विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा नक्कीच प्रयत्न करण्यात तो घालवावा. कारण विचाराने माणूस खचून जातो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीच्या पथावर पोहोचून जातो. म्हणून शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने, देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव हा असतोच. आणि या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव मात्र सोडून बाकी सर्व काही असते. म्हणून देवाला आपण मनोभावे पूजा करायची आणि मनोभावे आपण देवाला नमस्कार करून नक्कीच आपलं जीवन अगदी सुखमय होऊन जाईल. म्हणून चंदनाच्या झाडाला नक्कीच विषारी सापाने विळखा घातला ना, म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नसतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. कारण तो सुगंध त्याच्या आत असतो. म्हणून आपला आतला स्वभाव हा आपण निर्मळ आणि चांगला ठेवला पाहिजे. नक्कीच आपल्यालाही कोणतीही व्यक्ती आपल्यामध्ये मिसळली तरी आपण त्याचा स्वभाव घेऊ शकत नाही आणि तो आपल्यामध्ये मिसळू शकत नाही. असं आपण राहायचं आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवत असतात. आणि प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमीच कठीण असते आणि कठीणतूनच आपल्याला मोठं खूप काही बनवायचंय आणि मोठं साम्राज्य निर्माण करायचंय. त्यासाठी आपल्याला ही छोटी छोटी संकटे पार करावीच लागतील. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता मात्र दिसत असते. म्हणून आपल्यामध्ये काय आहे ते आपलाच माणूस चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. कोणाला ओळखण्याची ती गरज नाही. आणि निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळू द्या. आणि हेच आपल्याला स्वामींकडे मागायचंय. आणि स्वामींकडे मागत असताना पूर्ण मनोभावाने मागायचंय आणि एकदम निर्मळ मनाने मागायचंय. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो आणि तो शेवटपर्यंत टिकत असतो आणि त्याच्या मार्गाला चांगल्याच गोष्टी सुद्धा येत असतात. म्हणून आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका. कारण त्यांच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेना, तुमच्याकडे किती धनदौलत पैसा असू देत, त्याने काही फरक पडत नाही. म्हणून तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही. असेच आपले स्वामी आहेत. आपण त्यांच्याकडे काहीच मागू नये. आपण फक्त एवढेच मागावे
की आम्हाला सुख समाधानी आणि निरोगी ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. हेच आपण स्वामींकडे मागायचं आहे. स्वामी सर्व काही देतात आणि न मागता देतात. म्हणून स्वामी म्हणतात की तुम्ही फक्त चांगल्या मार्गावर चला आणि नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. आणि हेच खरे सफलतेचे सूत्र आहे आणि ते आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणून आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत आणि भविष्यात काय होईल त्याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नावाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात मात्र तुम्ही पडू नका, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ ठेवू नका. कारण अपेक्षा भंगाचे दुःख खूप वाईट असते आणि आपण अपेक्षा ठेवली तर आपण जीवनामध्ये खूप काही दुःख सोसू शकतो आणि खूप काही दुःख आपल्या वाटेला सुद्धा येऊ शकतं. म्हणून तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि पुढे रस्त्याला लागा. नक्की स्वामी तुम्हाला मदत करतील. आणि माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनाला लागलेली जिद्द. आणि तो जिद्दीने जो काम करत असतो आणि चिकाटीने काम करत असतो त्यानेच तो व्यक्ती भरपूर आयुष्यामध्ये पुढे जात असतो. म्हणून आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा स्वामी समर्थही आपल्यासाठी चांगला जो विचार करत असतात आणि चांगला विचार केल्यामुळे तेही आपल्या मार्गाला चांगले सुखच पाठवत असतात. म्हणून हे आयुष्यामध्ये मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे असा विचार ठेवा. आयुष्यात कधीच तुम्हाला एकटेपणा येणार नाही आणि एकटेपणा वाटणार सुद्धा नाही. म्हणून वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. आणि सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे आणि ते सुखाने आपण नक्कीच जगले पाहिजे. कारण सुखाने नाही जगले आणि आपल्या मनात नेहमी शंका आणि भरपूर काही गोष्टी या साठलेल्या असतील तर मग आपण सुखाने अजिबात जगू शकत नाही. कारण इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, मग भूतकाळात तुम्ही सुख शोधायला गेला तर ते आता निघून गेलेलं आहे. आणि विज्ञान म्हणते की भविष्यात सुख मिळेल, मग भविष्यात सुख मिळेल याची गॅरंटी काय, आणि ते आपण बघितलं सुद्धा नाही. पण आपला धर्म सांगतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज सुख मिळेल. म्हणून तुम्ही आजच्या क्षणाला सुख शोधायला शिका आणि यातच आपलं समाधान आहे आणि हे समाधान आपण उपभोगलं पाहिजे आणि यातच आपला खरा आनंद सुद्धा आहे. म्हणून स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले आहे आणि हेच आपण जगू शकतो आणि चांगल्या प्रकारे आपण जीवनामध्ये वागू शकतो. म्हणून आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करतात. म्हणून तुम्ही अहंकाराशिवाय काम करत राहायचंय आणि निर्मळ मनाने स्वामींची भक्ती करत राहायचंय. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच तुम्ही कोणता निर्णय घेऊ नका. कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय नाही आपण घेऊ शकत आणि आपण नेहमीच चुकत असतो. म्हणून हे चुकण्याला तुम्ही टाळण्यासाठी तुम्ही कधीही मोहात पडू नका आणि कधीही असे निर्णय घेऊ नका. म्हणून जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही आणि सर्व चिरकाल त्याचे चांगलेच करते. म्हणून तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची मात्र वाट बघत असते आणि ते चूक तुम्ही केली की तुम्हाला ते नक्कीच चुकीचे ठरवत असते. म्हणून मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा जरा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते आणि त्याचं मन आणि त्याचं शरीर जर चांगलं असलं तर तो त्याचा आनंद नक्कीच घेऊ शकतो. म्हणून जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट आपण पूर्वीपेक्षा थोडी चांगली केली आणि थोडं त्यात आपण शिकलो तर नक्कीच ते आपलं जिंकणं सुद्धा होऊ शकतं आणि आपण दररोज जिंकत असतो असे आपण समजू शकतो. म्हणून डोळे बंद केले म्हणून संकटे काही जात नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि चुका झाल्यावर थोडं नमलं ना तर जगातील अनेक समस्या मात्र आपल्या दूर होतील आणि आपल्याला यशाचा मार्ग सुद्धा भेटेल. म्हणून कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. म्हणून आपल्या कामाला जी व्यक्ती येतात त्यांना जपायला शिका आणि ते व्यक्ती तुमच्या आयुष्यात खूप काही तुम्हाला शिकवण देऊन जातील एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना त्या विषयी तुम्ही बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही पहिले त्या विषयाची माहिती घ्या आणि त्यानंतर त्याच्यावर काम करायला घ्या. नाहीतर तुम्हाला माहिती नाही आणि तुम्ही काम करायला घेता तर तुम्हाला तिथे नुकसानच होणार आहे आणि दोष लपवला ना की तो मोठा होतो.
आणि कबूल केला ना की तो नाहीसा होतो. म्हणून दोष लपवू नका, नक्कीच तो कबूल करा आणि तुमची चूक झाली आहे असं सुद्धा कबूल करायला नक्कीच काळी चांगलं लागतं आणि त्यासाठी हिंमत सुद्धा लागते. म्हणून ते तेव्हाच मान्य करायला शिका, नाही तर नंतर तुम्हाला भविष्यात सुद्धा त्यामुळे त्रास होणार आहे. म्हणून पैसा, संपत्ती, धनदौलत यांचा घमंड कधी करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशाचा हिशोब केला जात नाही तर कर्माचा हिशोब केला जातो. आणि एक कर्म आपली चांगली असली तर सर्व काही चांगलेच होणार आहे. म्हणून स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नको, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. आणि हेच तर मग आपले कर्म आहेत. आणि हेच आपण चांगल्या हाताने आणि दोन्ही हाताने दान केलं पाहिजे आणि चांगलीच कर्म केली पाहिजे. म्हणून हातात हात घेतला तर मैत्री होत असते, दोन्ही हात जोडले तर भक्ती मात्र स्वामींची होत असते, आणि हातावर हात आपटला तर टाळी वाजत असते. म्हणून कोणाला हात दिला तर मदत होत असते. हाताचे महत्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्यही शक्य होत असते आणि आपल्याला जीवनामध्ये यश मिळत असते. म्हणून तुम्ही प्रत्येक माणसाचा हातात हात घेऊन नक्कीच त्याच्याशी चांगली मैत्री करून आणि चांगल्या भावनेने प्रत्येक गोष्टीची सुरुवात करून पुढे जाऊ शकता. आणि गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात आणि किती सुखी सुद्धा आहात. म्हणून बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते असे स्वामी म्हणत आहेत. कमी पडतो तो तुमचा प्रयत्न, आणि त्यामुळे प्रयत्न मनापासून कर, अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होईल आणि तुम्ही नक्कीच यशस्वी सुद्धा तुमच्या कामामध्ये व्हाल. म्हणून मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना, त्यापेक्षा जास्त तो अतिविचाराने थकतो. आणि म्हणून अतिविचार करणे आपल्याला टाळले पाहिजे आणि कधीच आपण अतिविचार केला नाही पाहिजे. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा तुम्ही ठेवायला पाहिजे की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका मात्र नक्कीच लागलाच पाहिजे. आणि तो ठसका लागला तरच ती लोक तुमच्याशी चांगलं बोलायला आणि चांगलं वाकायला शिकत असतात. म्हणून असेल नसेल कोणी तुझं, तू मात्र पंखात भराडे ठेव. बदलेला तुझा एक दिवस, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव आणि स्वतःवर फक्त विश्वास ठेव. कारण स्वतःवर विश्वास असला तरच माणूस आयुष्यामध्ये खूप प्रगती आणि भरपूर गोष्टी या आत्मसात करू शकतो. म्हणून चूक महत्वाची असेल ना तर व्यक्ती विसरून जावी, आणि व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात महत्वाची असेल ना तर मात्र त्या व्यक्तीची चूक तुम्ही विसरून जावी. आणि अडचणीत असाल तर स्वामी तुम्हाला तारतील, आणि एकटे असाल तर स्वामी सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील. अश्रू थांबत नसेल तर स्वामी पुसतील सुद्धा. म्हणून तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल तर राग आपला वाढतो, मनासारखं झालं की हाव आपली वाढते. मनुष्य आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेला कधी पण चांगल्या असतात, आणि ज्याच्या अपेक्षा कमी असतात तो व्यक्ती नक्कीच जीवनामध्ये सुखी आणि समाधानी नक्कीच असतो. म्हणून स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे, आणि चांगलाच विचार आपण सुद्धा केला पाहिजे. आणि आपल्यासाठी एखादी व्यक्ती ही तळमळ करत असेल ना, स्वतःला भाग्यवान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारे लोक तुम्हाला पावलोपावली भेटून जातील आणि ती नाती तशीच तोडून सुद्धा टाकतील. म्हणून नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं, आणि त्याला नेहमी देव त्याची परीक्षा घेत असतो, आणि त्याला एक ना एक दिवस त्या कष्टाचं फळ सुद्धा देव देत असतो. आणि ते फळ भेटल्यावर तो व्यक्ती सुद्धा संतुष्ट होत असतो, कारण त्याला एवढ्या कष्टाची जाणीव झालेली असते आणि त्यामुळे त्याला एवढं चांगलं फळ मिळालेलं असतं. म्हणून कधीही कुणाला आपल्या जीवनामध्ये कमी लेखू नका, तर त्याची उडवू नका, टोचून त्याला बोलू नका, टोमणे त्याला मारू नका, पान उतारा करू नका, आणि कुणाच्या गरिबीवर मात्र हसू नका. कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही, आणि त्याची नक्कीच परिस्थिती कधी बदलेल हेही सांगता येत नाही. म्हणून आपल्याला या जगामध्ये इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले तरी चालेल, पण कोणाचे मन मात्र दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांच्या पेक्षा खूप मोठं असतं, आणि ती माणुसकीच आपण जपून ठेवली पाहिजे. स्वामी सांगतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं. कारण तुम्ही उठून गेल्यानंतर पुढची चर्चा ही तुमचीच बद्दल असणार आहे हे मात्र निश्चित आहे, आणि तुमच्याबद्दल तिथे खूप काही वाईट साईड बोललं जाईल. आणि म्हणून तुम्ही अशा लोकांची संगत ठेवू नका आणि अशा लोकांच्या सोबत सुद्धा राहू नका. म्हणून कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू, नाराज मात्र तुम्ही होऊ नका. कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती या जगात कुणीच नाही आणि कुठे भेटणारही नाही. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर तुम्ही आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, आणि त्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करत राहावी लागते.
म्हणून ते म्हणतात ना की एक खोटं बोलल्यानंतर तुम्हाला 100 खोटीही बोलावी लागत असतात. म्हणून ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बैलाला संगीताची किंमत कळत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत मात्र नक्कीच कळत नसते. आणि ती किंमत तो नाही केली तर मग तो जीवनभर पस्तावत असतो. म्हणून संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा आरसा या जगात तुम्हाला कुठे भेटणार नाही. म्हणून खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. नक्कीच, कारण खोटी कर्म करून एकदा जरी मोठा झाला तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही नक्कीच त्याच्या जीवनात ही भोगावी लागत असतात. म्हणून एकनिष्ठ आपण राहायला शिकलं पाहिजे. तुमची सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला मात्र नक्कीच किंमत आहे आणि तीच किंमत आपण स्वामींना सुद्धा दिली पाहिजे. म्हणून तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न मात्र नक्कीच करा. आणि ते प्रयत्न जर केलेत तर तुमचं काम ते नक्कीच मार्गावर लागेल. म्हणून नको त्या गोष्टीचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्ष देतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता आणि तो अतिविचारच आपण सोडून द्यायचा. कारण उद्या काय होईल आणि कसे होईल हे आपल्याला माहित नाही. चांगले झाले तर चांगलेच आहे, वाईट झाले तर स्वामींची इच्छा आहे या मार्गाने आपण चालायचं आहे. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते. म्हणून खऱ्या लोकांवर कधीही संशय घेऊ नका आणि खोट्या लोकांवर कधी तुम्ही जीवनामध्ये विश्वास ठेवू नका. फक्त यात तुम्हाला लोक ओळखायचं मात्र नक्की शिकलं जाईल आणि ते तुम्ही शिकलंच पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता मात्र नक्कीच मोठी असते आणि भक्कम सुद्धा असते. म्हणून समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता सोडत नाही. तसेच आपल्या जीवनातील कितीही संकटे आली तरी आपला चांगुलपणा फक्त सोडू नका आणि आपण फक्त चांगले वागा आणि चांगल्या मनाने आपण दुसऱ्याची मदत नक्कीच केली पाहिजे. म्हणून यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच मात्र जात नाही आणि कधी आपण त्यातून दुःखी सुद्धा होत नाही. म्हणून शांत राहणं याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही. त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा त्या वास्तविकतेचा. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये पुढे जाल. म्हणून भाकरी सुद्धा दोन्ही बाजूंनी भाजली ना तरच ती गोड आणि छान लागत असते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती ही आपण दोन्ही बाजूंनी जर निभावली आणि दोन्ही बाजूंनी चांगली ठेवली तरच ती पुढे जात असतात आणि चांगल्या प्रकारे जीवन आपलं घडतही असतं. म्हणून आयुष्यामध्ये दीड शहाण्यापुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. कारण आपण एक शब्द बोललो तर तो व्यक्ती समोरचा 4 शब्द बोलत असतो, त्यापेक्षा नाही बोललेलंच कधी बरं असतं. म्हणून प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर मात्र निघून जातात. पण परमेश्वराचं तसं नाही. देव आपल्या कायम सोबतीला असतो, मग आपलं सुख असो किंवा मग दुःख असो. म्हणून सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हे स्वीकारावं लागते. म्हणून क्योंकि जब तक आपण जिंदा तब तक अपनी निंदा हेच फक्त आपण लक्षात ठेवायचंय. आणि स्वामी कायम आपल्याला म्हणत असतात, हम अभी गया नाही हम जिंदा है. म्हणून स्वामी कायमस्वरूपी आपल्या पाठीशी असतात आणि आपलं संरक्षण करत असतात. फक्त आपल्यावर त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागेल आणि तो विश्वासच आपल्याला खूप काही देऊन जातो. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा, लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल आणि हेच सत्य आहे. आणि हे सत्य आपण विश्वास ठेवून जीवनामध्ये आपल्याला याच्याच मार्गाला चालायचं आहे. म्हणून एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळाची गरज असते. यश मिळवण्यासाठी वेळ तर लागेलच, प्रयत्न फक्त आपण करत राहा. त्या झाडालाही फळ लागते तसे आपल्या आयुष्याला आणि आपल्या प्रयत्नांना सुद्धा यश नक्कीच मिळेल. आणि तुम्ही स्वतःसाठी नक्की जगा, मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका. आणि त्याशिवाय या जीवनामध्ये कधीही आपल्याला सुख लाभणार नाही आणि सुख मिळणार सुद्धा नाही, कारण देवाने ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात पाठवलेली असते आणि त्यांना तुमची परीक्षा मात्र नक्कीच घ्यायची असते. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय किती दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. आणि ते आपण बघितलं तर आपण नक्कीच आपल्या मनामध्ये विचार करू की आपण खूप सुखी आणि आपण खूप समाधानी आहेत. आणि त्यासाठी देवाचे धन्यवाद आपल्याला नक्कीच मानले पाहिजे. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो. एकदा तुमची गरज संपली
की तुमच्या निंदेची खिरापत मात्र घरोघरी वाटली जाते आणि घरोघरी तुमची निंदा ही केलीच जात असते. म्हणून काळोख्या रात्रीनंतर लख्य प्रकाश देणाऱ्या दिवसाचे आगमन होते. तसेच जीवनात वेळ कशी असू देत, चांगली किंवा वाईट, ही नक्कीच बदलते आणि ती बदलणार सुद्धा आहे. आणि ती बदलण्यासाठी आपण प्रयत्न सुद्धा जीवनामध्ये केले पाहिजे. कारण तुम्ही प्रयत्न नाही केले आणि घरात सुद्धा बसून राहिले तर देव येऊन तुम्हाला देणार नाही. कारण जो प्रयत्न करतो त्याच्याच पाठीशी देव मात्र उभा राहत असतो. आणि आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद ह्या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद मात्र सोडला तर नाते टिकवण्यासाठी फायदा मात्र होतो. म्हणून तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्वाचं मात्र आहे. आणि तो विश्वासच तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही यश मिळवून देत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो बाळा जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे. आणि दुसऱ्यांनी तुझ्यावर काही केलं असेल तर ते मी तुझं नक्कीच कमी करू शकतो. परंतु स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले आहे त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही. कारण ते तुझे स्वतःचे कर्म आहेत आणि ते कर्म कोणालाच चुकत नाही, देवाला सुद्धा चुकले नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव, बाकी बघायला मी आहेच, निश्चिंत राहा, असं वचन आपल्याला स्वामी देत आहेत. म्हणून सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात आणि त्या सुटत सुद्धा असतात. म्हणून जो दुसऱ्याला अडचणीत जागतो आणि आणतो ना, त्याची अडचण आयुष्यभर मात्र संपणार नाही आणि देव त्याची कर्माची फळं त्याला नक्कीच देत असतो. कारण त्याने चुकीची कर्म केली आणि चुकीच्या मार्गाने तो नक्कीच चालत असतो. म्हणून काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं. कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्ष देत नाही. आणि त्याची चूक जेव्हा त्याला लक्ष देते तेव्हा तो स्वतः आपल्याकडे माफी मागायला नक्कीच येईल. आणि त्याचं मन चांगलं असेल तर येईल, नाहीतर नाही येईल. मग आपण त्याच्यावर ते सोडून द्यायचं आहे. म्हणून मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम डोक्यातून काढला की माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि जीवा भावाचा होतो. म्हणून देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन, नित्य करावे तुझे चिंतन, तुझ्या धुळीचे भाई भूषण, सदैव राहो ओठांवरती तुझीच रे गुणगाथा. हे स्वामी राया, असंच आमच्या पाठीशी तुम्ही राहा आणि असंच आम्हाला नक्कीच जीवनामध्ये मदत करायला तयार राहा आणि आमच्या वाटेची संकट नक्कीच तुम्ही दूर करा. आणि आम्ही तुमच्यावर पूर्णतः विश्वास ठेवतो. म्हणून एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका. कारण जगात एखाद्याला सर्व काही कधीच मिळत नसतं आणि सर्व काही मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न मात्र मनापासून करावे लागत असतात. म्हणून अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते. कारण उजाडलेली सकाळ आपल्याला यशापर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते. आणि ते नवीन संधीचा सोनं करणं हे आपलं काम नक्कीच आहे. म्हणून खूप मोठे व्हा, अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधी विसरू नका. कारण तेच तुम्हाला शेवटपर्यंत आधार देणार आहेत आणि शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहेत. म्हणून देण्याची सवय असावी माणसाला, म्हणजे येणं आपोआपच होतं. मग तो मान असो, प्रेम असो किंवा वेळ असो किंवा मग पैसा असो, काहीही असो, आपण ते दुसऱ्याला देऊ शकतो आणि आपल्या मनापासून आपण देऊ शकतो ते आपल्याला दुसरे लोक नक्कीच देणार आहेत. आणि तो देव बघत आहे, तो सर्व काही वेळ आल्यावर सर्व काही नीट करणार आहे. म्हणून कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. जेव्हा तुम्ही स्वतःशी स्पर्धा कराल तेव्हा तुम्हाला हरवायला तुम्हाला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील आणि तुम्ही कोणाची अवहेलना सुद्धा नक्कीच करणार नाही. आणि आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता आपली साफ असावी. परमेश्वर आपल्याला काटाही टोचू देणार नाही आणि तो आपलं कधी वाईट सुद्धा सोचणार नाही. म्हणून आपण फक्त परमेश्वराबद्दल चांगलेच विचार मनातून काढले पाहिजे आणि चांगलेच विचार सुद्धा केले पाहिजे. म्हणून स्वामी सांगतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत आहे ना, तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देणार आहे. आणि कोणी त्याच्यावर अत्याचार करत असेल तर स्वामी त्याला स्वतःच नक्कीच त्याचा बदला घेणार आहेत. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल आणि खूप सुख समाधानाने सुद्धा जाईल. म्हणून परिस्थिती कोणतीही असू द्या, हार मात्र मानू नका. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत जगण्याची आशा सोडू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वचनावर फक्त विश्वास ठेवा आणि हे वचनच तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही देऊन जाईल. म्हणून ज्यांच्या मनात आहे खरा भक्तिभाव, ज्याच्या मुखी आहे सदा स्वामी नाम, ज्याच्या स्वामींवर आहे अढळ विश्वास, त्याच्या गृही स्वामी प्रत्यक्ष करती निवास. म्हणून तुमच्या मनामध्ये निर्मळ भावनेने आणि निर्मळ भक्तीने तुम्ही स्वामींचा विचार करायचा आहे आणि स्वामींची सेवा करायची. नक्कीच तुमच्या घरात सुद्धा स्वामींचं अस्तित्व असेल आणि स्वामी तुम्हाला दर्शन सुद्धा देतील. म्हणून आपल्याला दुःख देणारे
जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकं सत्य हे आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे आपल्या स्वामींशिवाय कोणीही नाही. आणि स्वामी आपल्याला नक्कीच आईच्या मायेने जवळ घेतात आणि आपल्याला कुरवाडतात आणि म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली ना तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. आणि हे विचारच सामर्थ्य आहे आणि हे विचारच तुम्ही केले पाहिजे आणि या विचारानेच माणसाची प्रगती सुद्धा होत असते. म्हणून आपण कुणाविषयी अवेळेला बोलू नये आणि चुकीचा मार्ग निवडू नये आणि चुकीचं कधीही बोलू नये. म्हणून जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडू नका. विजय हा नेहमी सत्यात होतो आणि तुमचा विजय हा अटळ आहे आणि तुमचा जो विजय हा होणार आहे यावर फक्त विश्वास ठेवा. आणि या संपूर्ण स्वामींचा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका दिव्य आणि गोड संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.